क्षेत्ररक्षक सजून घ्या आणि जोहान सुपर जायंट्स यांचे 2 सलामीचे बॅट्समन पाठवून द्या. जोहान सुपर जायंट्स या संघाने लवकरात लवकर क्षेत्ररक्षण करा आणि सॉरी आद्याप्रथा 11 लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्या. जोहान सुपर जायंट्स गुफरान आपले 2 सलामीचे फलंदाज पाठवा. एका साईडला पट्टू तर दुसऱ्या साईडला गुफरान. हर्षद चला लवकरात लवकर आपले फलंदाज पाठवून द्या.
आद्या प्रथा 11 आपलं लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवा आणि जोहान सुपर जायंट आपले सलामीचे 2 फलंदाज ग्राउंडवर पाठवा. जोहान सुपर जायंट आपले सलामीचे 2 फलंदाज ग्राउंडवर पाठवा. आद्या प्रथा 11 या संघाकडून पहिलं सलामीचं षटक हाताळण्यासाठी आलाय तो म्हणजे जिशान आणि जोहान सुपर जायंट या संघाकडून सलामीचा फलंदाज आहे गुफरान आणि नॉन स्ट्रायकर आहे अर्शद. मंडणगड तालुक्यातील एक नावाजलेला खेळाडू म्हणून गुफरानकडे नक्कीच पाहिलं जातं. स्ट्रायकवर आहे गुफरान. गोलंदाजीसाठी जिशान तयार. जिशानचा पहिला चेंडू हलक्या हाताने डीच्या स्वरूपामध्ये सिंगल. धाव मिळते मात्र सामन्याचा श्री गणेश होतोय. टीमची धाव संख्या 1 चेंडू 1 धाव. आणि दुसरा चेंडूवर मोठा धक्का लागतोय तो म्हणजे जोहान सुपर जायंट या संघाला गुफरानच्या स्वरूपामध्ये आणि त्याची जागा सांभाळण्यासाठी आलाय तो म्हणजे अहमद. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला जिशान याच्याकडून. जिशानचा तिसरा चेंडू हलक्या हाताने डिक्लरच्या स्वरूपामध्ये 1 धाव. टीमची धाव संख्या झाली 3 चेंडू 2 धावा. अजूनही पहिल्या षटकातले 3 चेंडू येणं बाकी. स्ट्रायकवर आहे अहमद. जिशानचा चौथा चेंडू खेळण्यासाठी सज्ज. डिक्लरच्या स्वरूपामध्ये 1 धाव. 4 चेंडू 3 धावा. पहिल्या षटकातले अजूनही 2 चेंडू येणं बाकी. डिक्लरच्या स्वरूपामध्ये 1 धाव. टीमची धाव संख्या जाऊन पडली 5 चेंडू 4 धावा. पहिल्या षटकातला अजूनही 1 चेंडू येणं बाकी. खरोखर उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला भेटते जिशान याच्याकडून. आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये अहमदला माघारी परतावं लागतंय आणि त्याची जागा सांभाळण्यासाठी बघूया कोण येतंय. पहिलं षटक पूर्ण. टीमची धाव संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 4 धावा. बॅट्समन नेम आसिफ. अहमदची जागा सांभाळण्यासाठी आला आसिफ. आद्या प्रथा 11 या संघाकडून दुसरा षटक हाताळण्यासाठी आलाय तो म्हणजे आकाश. आकाशचा पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज आसिफ. डेक्लरच्या स्वरूपामध्ये 1 धाव. टीमची धाव संख्या जाऊन पोहोचली 5 धावा. आकाशचा दुसरा चेंडू वाईट चेंडू
वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव भेटलेली आहे. टीमची धाव संख्या एक चेंडू 6 धावा. आणि खरोखर फसवा चेंडू आणि फसवा चेंडूवरती विकेट किपरने स्टंपिंग घेतलेली आहे. टीमची धाव संख्या झाली 2 चेंडू 6 धावा. अजूनही दुसऱ्या षटकातले 4 चेंडू येणं बाकी. फैसल स्ट्राईकवर आहे. फैसल डिक्लरच्या स्वरूपामध्ये एक धाव. आपल्याला अद्यापही मोठा फटका बघायला मिळाला नाही. टीमची धाव संख्या 3 चेंडू 7 धावा. अजूनही 3 चेंडू येणं बाकी. आकाशचा चौथा चेंडू खेळण्यासाठी सज्ज आणि चौथ्या चेंडूवर मोठा हल्ला चढवलेला, मात्र फॉलो थ्रो मध्ये आकाशचं खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. टीमची धाव संख्या जाऊन पोहोचली ती मध्ये 4 चेंडू आणि 8 धावा. 4 चेंडू 8 धावा. दुसऱ्या षटकातले 2 चेंडू येणं बाकी. स्ट्राईकवर आहे अर्षद. वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव. टीमची धाव संख्या 9 धावा. आणि खरोखर सुंदर गोलंदाजी, फसवा असा चेंडू टाकलेला ऑफ कटर. 5 चेंडू 9 धावा. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला. आणि खरोखर सुंदर अशी क्षेत्ररक्षण बघायला भेटते ते म्हणजे आपल्याला पट्टू याच्याकडून. मात्र टीमची धाव संख्या 2 षटक पूर्ण 9 धावा. तीन गडी बाद. शेवटचा हाणामारीचा षटक सांभाळण्यासाठी आला अक्षय. स्ट्राईकवर आहे फैसल आणि फैसलचा खरोखर सुंदर असा शॉट, मात्र एक सिंगल धाव मिळाली. धाव संख्या जाऊन पोहोचली 10 धावा. 1 चेंडू 10 धावा. अजूनही शेवटच्या षटकातले 5 चेंडू ना बाकी. खरोखर सुंदर अशी क्षेत्ररक्षण बघायला भेटत पट्टू याच्याकडून आणि अंपायर डिसिजन नॉट आउट. एक ओव्हरथ्रोच्या सर्वमध्ये एक्स्ट्रा धाव मिळते. टीमची धाव संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 2 चेंडू 12 धावा. अजूनही 4 चेंडू येणं बाकी. फैसलला मात्र मोठे फटके खेळावे लागतील जर स्कोर चांगला बनवायचा असेल तर. आणि खरोखर तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण आकाशाच्याकडून. मात्र टीमची धाव संख्या जाऊन पोहोचली 4 चेंडू 13 धावा. शेवटच्या षटकातले 2 चेंडू येणं बाकी. स्ट्राईकवर आहे अर्षद. बघूया अर्षदच्या बॅट मधून मोठे फटके येणार का. खरोखर सुंदर असं क्षेत्ररक्षण अभयकडून पाहायला मिळतंय. मात्र टीमची धाव संख्या जाऊन पोहोचली 5 चेंडू 14 धावा. शेवटचा 1 चेंडू येणं बाकी. खरोखर सुंदर असं क्षेत्ररक्षण पत्तू याच्याकडे आपल्याला पाहायला मिळतंय. रनआउटच्या स्वरूपामध्ये फैसल मात्र माघारी परततोय. मात्र टीमची धाव संख्या जाऊन पोहोचली 3 षटक पूर्ण 15 धावा. आणि जर आद्यप्रथा 11 या संघाला सामना जिंकायचा असेल तर 16 धावांची गरज. आणि सर्वांनी नोटीस असू द्या, या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल आणि मागच्या सामन्यामध्ये जो संघ जिंकलेला असेल, म्हणजे मागच्या सामन्यामध्ये अलरफाद वाईट हा संघ विन झालेला आणि या सामन्यामध्ये जो जिंकेल त्याच्यामध्ये आपापसामध्ये विनरचा सामना खेळवण्यात येईल. आद्यप्रथा 11 या संघाकडून सलामीचे फलंदाज आहे प्रथमेश उर्फ पट्टू आणि नॉन स्ट्राईकवर आहेत ते म्हणजे दिशान. जॉन सुपर जायंट संघाकडून सलामीचे
पहिलं षटक हाताळण्यासाठी आलाय तो म्हणजे अहमद. जोहान सुपर जायंट या संघात जर हा सामना जिंकायचा असेल तर 18 चेंडूमध्ये 16 डाव्या डिफेन्स कराव्या लागतील. अहमदचा पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज पटू आणि खरं सुंदर असा चेंडू. पहिला चेंडू डॉट बॉल. अहमदचा दुसरा चेंडू खेळण्यासाठी सज्ज पट्टू आणि हलक्या हाताने एक चोरटी धाव धावून काढली पट्टू याने. मात्र सामन्याचा श्री गणेश केलाय. 2 चेंडू 1 धाव. अहमदचा तिसरा चेंडू खेळण्यासाठी सज्ज दिशान. स्ट्राईक वर दिशान. डिक्लरच्या सुरूमध्ये 1 धाव. टीमची धाव संख्या 3 चेंडू 2 धावा. अजूनही पहिल्या षटकातले 3 चेंडू येणं बाकी. अहमदचा चौथा चेंडू खेळण्यासाठी सज्ज दिशान आणि खरोखर सुंदर अशी चोरटी धाव पाहायला मिळाली दिशान याच्याकडून. टीमची धाव संख्या 4 चेंडू 3 धावा. अजूनही 2 चेंडू येणं बाकी. डिक्लरच्या सुरूमध्ये 1 धाव. टीमची धाव संख्या 5 चेंडू 4 धावा. पहिल्या षटकातले अजूनही 1 चेंडू येणं बाकी. आणि खरोखर सुंदर असे डीच्या सुरूमध्ये 2 धाव. टीमची धाव संख्या 1 षटक पूर्ण 6 धावा. 1 षटक पूर्ण 6 धावा. जोहान सुपर जायंट या संघाकडून दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय तो म्हणजे फैसल. दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेला फैसल. स्ट्राईक वर आहे दिशान. फैसल याचा पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज दिशान. अंपायर डिसिजन वाईट चेंडू. थांबा कोणी इथे येऊ नये. कोणी इथे येऊ नये. अंपायर काय असेल तो फैसला देईल. अंपायर डिसिजन वाईट चेंडू. डिक्लरच्या सुरूमध्ये 1 धाव. 1 चेंडू 8 धावा. अद्यापर्यंत 11 या संघाचा सामना जिंकायचा असेल 11 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. टॅपच्या सुरूमध्ये 1 धाव. टीमची धाव संख्या जाऊन बदली 2 चेंडू 9 धावा. आणि खरोखर सुंदर अशी फलंदाजी बघायला भेटते ती म्हणजे आपल्याला दिशांच्या बॅट मधून पहिला या सामन्यातून पहिला चौकार पाहायला भेटतो दिशानेच्या बॅट मधून. टीमची धाव संख्या जाऊन बदली ती म्हणजे 3 नो चेंडू आणि नो चेंडू वरती मोठा फटका. टीमची धाव संख्या जाऊन बदली 15 धावा आणि जिंकण्यासाठी 1 रनची गरज. नो चेंडू. खराब अशी गोलंदाजी आणि हा सामना जिंकलाय तो म्हणजे अद्यापर्यंत 11 या संघाने.